अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज मावळमध्ये दाखल झाली होती। मावळ विधानसभा मतदारसंघातल्या तळेगाव दाभाडेमध्ये आज अजित पवारांचा महिला मेळावा पार पडला आणि या महिला मेळाव्यामध्ये आपण पाहू शकतो अशा पद्धतीने बॅनर्स हे दाखवण्यात आलं होतं आणि ज्या बॅनर्सवरती जे लिहिण्यात आलेलं आहे अर्थातच आवाज निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आणि दादा या ना परत आपल्या राष्ट्रवादीत अशा पद्धतीचा मजकूर उल्लेख या बॅनरवरती होता आणि या बॅनरच्या माध्यमातून अजित पवारांना आवाहन करण्यात आलंय की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये या। अर्थात जी पूर्वीची राष्ट्रवादी होती, ज्या राष्ट्रवादीची स्थापना शरद पवारांनी केली होती, त्या राष्ट्रवादीमध्ये परत येण्याचं आवाहन केलं जातंय आणि काय नेमक्या भावना आहेत ते जाणून घेऊयात। तुमचं नाव सांगा आणि काय नेमकं तुम्हाला या बॅनरच्या माध्यमातून सांगायचं आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा माजी विद्यार्थी संघटनेचा पुणे जिल्हा उपाध्यक्ष होतो, आता नाही। या 2 राष्ट्रवादी झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। त्यामुळे कार्यकर्ता कुठल्याही राजकीय व्यासपीठावर यायला नको म्हणते, जायचं कोणाकडे, दादांकडे जायचं की साहेबांकडे जायचं। आज माझ्यासारखा कार्यकर्ता मूळ राष्ट्रवादीवर प्रचंड प्रेम करणारा कार्यकर्ता आहे। मला कुठल्याही पदाची अपेक्षा नसते, कुठल्याही याची अपेक्षा नसते, परंतु माझं प्रेम हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पवार कुटुंबावरती आहे। पवार कुटुंबाचं योगदान या अखंड महाराष्ट्रावरती प्रचंड योगदान आहे। आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये हिंजवडीसारखी MIDC असेल, चाकण MIDC असेल, नवलाकुंभरे MIDC असेल, तळेगाव MIDC असेल, या सर्व भागांमध्ये MIDC आणण्याचं काम या पवार कुटुंबाने केले, आदरणीय साहेबांनी केले, आदरणीय दादांनी केले आणि इथून पुढच्या काळामध्ये दादा आम्हाला हवेत, साहेबही आम्हाला हवेत। पुणे जिल्ह्यासाठी पवार कुटुंबच आम्हाला पाहिजे आणि पवार कुटुंब आम्हाला एक पाहिजे। म्हणजे याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र हव्यात असं तुम्हाला वाटतं, जी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली? हो, प्रचंड कार्यकर्त्यांमध्ये द्विधा मनस्थिती झालेली आहे। उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिकाच्या निवडणुका असतील, या अजित पवार गटामध्ये, शरद पवार गटामध्ये जे वेगवेगळे दुबकलेले आहेत, या मतदारांचं विभाजन होणार आहे आणि सगळे खर्च करणारे कार्यकर्ते 5-5 वर्षीय कार्यकर्त्यांनी त्या उमेदवारांनी काम केलेलं असतं आणि ऐन वेळेला जर मतविभाजन झालं तर विरोधकांचं ते फावलं जातं। अजितदादांनी हे बॅनर बघितल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने आवाहन केलं होतं, काय प्रतिसाद काय दिला? दादा म्हटले मग मी तुझ्याशी नंतर भेटून बोलतो। तुम्ही काय भेटणार आहात का दादांना? नक्कीच भेटणार आहे, दादांना भावनिक आवाहन करणार आहे आणि साहेबांनाही करणार आहे। पण मग दादा ऐकतील असं वाटतं हे दोन्ही राष्ट्रवादी? कारण की दादांनी हा निर्णय घेतलेला आहे, मोठा निर्णय आहे। दादा म्हणतात की विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही बाहेर पडलेलो आहे, त्यामुळे परत येतील असं वाटतं तुम्हाला? एकत्र राष्ट्रवादीमध्ये सुद्धा विकास होत होता आणि उद्या या होत राहणार आहे। त्यामुळे दादांनी परत यावं असं म्हणलं? दादांनी परत यावं असं एक सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे। काय नाव? माझं नाव विक्रम बोडके। विक्रम बोडके हे मूळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आणि त्यांनी आज हे बॅनर्स या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवारांना दाखवलेलं आहे आणि अजित पवारांना आवाहन केलंय की तुम्ही परत या, एकत्र राष्ट्रवादी होणं गरजेचं आहे असं आवाहन विक्रम बोडके यांनी केलेलं आहे। कॅमेरामन सुशांत राऊत सम योगेश बोरसे, TV9 मराठी, मावळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।